सो द सिंपल ट्रिक फॉर दिस टू मेमोराइज द फॉर्म्युला, मी सांगितलं होतं नवीच्या त्याला 3 मुली नाहीत, एवढा सोपा हा फॉर्म्युला आहे, तेच आपण इथं पुटअप करतोय. सगळ्यात अगोदर तर बीसीसी साठी रिलेशनशिप फॉर्म्युला लिहून टाका. काय येतो? √3/4 हे रिलेशनशिप आहे बीसीसीच्या केसमध्ये. मित्रांनो, या वर्षीची जेईची अपडेट अशी आहे की जेईला जे विद्यार्थी जेईचा फॉर्म भरलाय, जे परीक्षा देणार आहेत, त्यांना जेई साठी खुशखबर अशी आहे की व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर आलेला आहे. काय सर, कॅल्क्युलेटर अलाउड आहे? मग मी मोबाईलच घेऊन जातो. असं नाही बावड्या, तसं नाही करता येणार, कारण फिजिकल कॅल्क्युलेटर अलाउड नाहीये. बाहेरून काही कॅल्क्युलेटर घेऊन जायचा नाहीये. तुमच्याकडे असलेला कॅल्क्युलेटर नाही अलाउड. तिथं स्क्रीनवरच तुम्हाला बटन येणार आहे कॅल्क्युलेटर. क्वेश्चन सोडवताना तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेटरचं बटन दाबल्यानंतर हा गुणाकार तिथं तुम्ही करू शकता. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आपण सुरू केलेली आहे दी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर एचएससी बोर्ड 2026 आणि आपल्या सगळ्यांची लाडकी आवडती MHT CET 2026. सो टॉपचा इंजिनियर बनायचंय ना, COEP-लाच ऍडमिशन घ्यायचंय ना, PICT-लाच जायचंय ना, मुलींना क्युमिन्सलाच ऍडमिशन घ्यायचंय ना, तर मग अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा आणि हे व्हिडिओज तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करायला अजिबात विसरू नका, कारण हे व्हिडिओज तुमच्या प्रिपरेशनमध्ये ठरणार आहेत माइलस्टोन. कारण या व्हिडिओजमधून मी तुमचं CETचं आणि बोर्डाचं केमिस्ट्रीचं नॉलेज एवढं सिम्प्लिफाय करतोय की तुम्हाला केमिस्ट्री अवघ्या 3 तासामध्ये रिवाइज होऊ शकते. चला तर बघूया टफ मधले टफ क्वेश्चन्स आपल्या या सॉलिड स्टेट मधून कसे येत आहेत. पहा, हे सर्व PYQs आहेत मित्रांनो. याच्यासारखाच क्वेश्चन तुमच्या येणाऱ्या बोर्ड आणि CET एक्झामला येणार आहे. तुमच्या समोर स्क्रीनवरती क्वेश्चन आहे, तुम्ही बघू शकताय. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल. म्हणजेच तुम्हाला एक क्यूब विचारलेला आहे त्यांनी. इफ द रेडियस ऑफ पार्टिकल इज 400 पिकोमीटर्स, म्हणजे R दिलेले आहे. सगळ्यात अगोदर तर समजून घ्या, सिंपल क्यूबिक युनिट सेल साठी रेडियस आणि एज लेंथ यांचं रिलेशनशिप काय असतं, तर ते असतं R = A/2. आता आपल्याला काय विचारलंय त्यांनी? व्हॉल्यूम विचारलेला आहे, म्हणजे एक क्यूब विचारलेला आहे. देअरफॉर आपला जो फॉर्म्युला आहे रेडियस आणि एज लेंथ यांचं इंटर कन्व्हर्जन करावं लागेल आणि एक क्यूब मध्ये फॉर्म्युला कन्वर्ट झाला पाहिजे. पहा, एक क्यूब = काय आहे, तर 2R चा क्यूब येईल. सिंपल. आता या व्हॅल्यूज रेडियसच्या तुम्हाला इथं ठेवायच्यात. एक क्यूबचा आन्सर तुमचं येऊन जाईल. पहा, 2 × 2 × 2 वाटल्यास अगोदर आपण R ची व्हॅल्यू ठेवूयात 400. पिकोमीटर्स आहे आणि आपल्याला सेंटीमीटर मध्ये आन्सर्स आहेत, सो -10 घ्यावं लागेल. 10⁻⁻10. तुम्ही समजू शकता मित्रांनो काय येऊ शकते आन्सर. पहा, 2 × 2 × 2 2 चा क्यूब किती येतो प्रत्येकाने मला कमेंट मध्ये सांगायचंय. पहा, 8 × परत 4 4 × 16 16 × 64 म्हणजे हे येईल 64. 10⁻²आहे, त्याचा क्यूब घेतला तर तो येईल 10⁻6 इंटू हे किती येईल, -10 चा क्यूब घेतोय आपण, पॉवर आहे ती, तर 10⁻−30. सगळ्या गोष्टी जर सॉल्व केल्या तुम्ही तर तुमचं उत्तर काय येते. पहा, -30 तून हे 6 कॅन्सल करा आणि हे मल्टिप्लिकेशन 8 × 32 8 × 48 49 50 51 512 आहे. 30 मधून 6 मायनस करा, 10⁻−24 होईल. सो हे आपला आन्सर असणं अपेक्षित आहे CM³ मध्ये. परंतु तुम्ही बघू शकताय 512 साठी आन्सर बी मॅच होत आहे, पण 10⁻−22 आहे. घाबरण्याची अजिबात गरज नाही, कारण -24 लाच आपण जर -22 केलं मित्रांनो तर आपला डेसिमल पॉइंट 2 ने डावीकडे जात असतो. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 5.12 × 10⁻−22. म्हणजे ऑप्शन बी हे आपलं आन्सर असणार आहे. सर्वांना कळतंय? सो लक्षात घ्या, रेडियस आणि एज लेंथ याचे जे रिलेशनशिप्स आहेत, कुठले, सिंपल क्यूबिक साठी, बॉडी सेंटर क्यूबिक साठी आणि फेस सेंटर क्यूबिक साठी, याच्यावरती आपल्या बोर्ड आणि CET मध्ये फिक्स क्वेश्चन असतो. मला सांगा, मी इथं रेडियस आणि एज लेंथचं रिलेशनशिप सिंपल क्यूबिक साठी लिहिलंय, फेस सेंटर आणि बॉडी सेंटर साठी काय रिलेशनशिप आहे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, व्हिडिओ तुम्ही 1x ने बघा, 1.5x ने बघा, अगर 2x ने बघा, पण व्हिडिओ जरूर बघा, कारण याच्यातला एक ना एक क्वेश्चन मित्रांनो एवढा इम्पॉर्टंट आहे आणि खूप मेहनतीने हे सर्व क्वेश्चन्स मी एका ठिकाणी आणलेले आहेत.
सो तुमचा खूप मोठा वेळ वाचणार आहे. तुम्ही स्टडी रूमला बसून ज्यावेळी 4-5 पुस्तकं चालणार आहेत आणि तुम्हाला हा कंटेंट मिळणार आहे, तुमचे 4 घंटे 5 घंट्याचं जे प्रिपरेशन आहे ते अगदी 15 मिनिटात होणार आहे आणि तुम्हाला सॉलिड स्टेट जो आहे तो संपूर्ण कळून जाणार आहे. ओके, चलो आपल्या दुसऱ्या क्वेश्चन कडे जातोय आपण. पहा, कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ मेटल हॅव्हिंग मोलार मास 197 ग्रॅम्स पर मोल. तुम्हाला मोलार मास दिलेला आहे. इफ इट फॉर्म्स FCC स्ट्रक्चर, FCC मध्ये पार्टिकलची संख्या मित्रांनो किती असते, n इज इक्वल टू 4 असतं आणि तुम्हाला डेन्सिटी विचारलेली आहे, रो इज टू बी कॅल्क्युलेटेड. सगळ्यात अगोदर लक्षात ठेवायचं, ज्या वेळी तुम्ही CETचा क्वेश्चन सोडवता, बोर्ड पेपरचा क्वेश्चन सोडवता, मी एक तुम्हाला साधी सोपी ट्रिक सांगणार आहे की लगेचच आपण फॉर्म्युला मांडायला सुरुवात नाही करायची. क्वेश्चन एकदा दोनदा वाचून घ्या. त्या क्वेश्चन मध्ये नेमकं काय विचारलंय, काय दिलेलं आहे आणि काय काढायचं आहे हे पॉइंट आउट, जसं या पद्धतीने मी इथे लिहिलंय. मोलार मास दिलेला आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स FCC साठी 4 येतात मित्रांनो. विचारलं काय आहे, कॅल्क्युलेट द डेन्सिटी, रो साठी क्वेश्चन मार्क. एकदा का तुम्हाला आयडिया आली की नेमकं काय काढायचंय, पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. पहा, डेन्सिटीचा फॉर्म्युला ॲज युजुअल मी मागच्या तिन्ही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, तर n इंटू, सांगा पटकन, m डिवायडेड बाय a क्यूब इंटू na. सो द सिंपल ट्रिक फॉर दिस टू मेमोराइज द फॉर्म्युला, मी सांगितलं होतं नमीच्या त्याला 3 मुली नाहीत. एवढा सोपा हा फॉर्म्युला आहे, तेच आपण इथं पुटअप करतोय. डेन्सिटी काढायची आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत, 4. मोलार मास किती आहे, 197 डिवायडेड बाय a क्यूब इंटू na. पहा, CET किंवा बोर्ड आपली थोडी काळजी पण घेत आहे. ऑलरेडी प्रॉडक्ट दिलेला आहे, किती दिलेला आहे, 40 दिलेला आहे. सो व्हेरी सिंपल कॅल्क्युलेशन फ्रेंड्स. देअरफॉर रो इज इक्वल टू डेन्सिटी बरोबर किती येईल, 4 1 4, 4 चा टेबल येतोय, आला पाहिजे 4 10 40. सो हा 10 आहे, इट मीन्स आपला डेसिमल पॉइंट 1 ने पाठीमागे सर्कल म्हणजे लेफ्ट साइडला. सो आपला आन्सर येणार आहे 19.7. कुठलं उत्तर आहे बघा, मग ऑप्शन डी दिल्ली इज करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. सो हा जो क्वेश्चन आहे परत एकदा डेन्सिटीच्या फॉर्म्युलावरती होता. नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर दिस टॉपिक, व्हॉट इज द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स प्रेझेंट इन. ऑक्टाहेड्रल वॉइड्स तुम्हाला विचारलेले आहेत मित्रांनो, किती आहेत. 0.2 मोल्स ऑफ अ कंपाऊंड फॉर्मिंग HCP स्ट्रक्चर. HCP स्ट्रक्चर मध्ये एकूण किती ऑक्टाहेड्रल वॉइड्स येतील असं विचारलेलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, याच्यामध्ये अगोदर तर समजून घ्या की मित्रांनो टेट्राहेड्रल वॉइडची संख्या नंबर ऑफ ॲटमच्या कशी असते, तर ती दुप्पट असते. आणि ऑक्टाहेड्रल वॉइडची संख्या ही नंबर ऑफ ॲटमच्या कशी असते, सेम असते. आपल्याला काय विचारलेलं आहे, OV म्हणजे ऑक्टाहेड्रल वॉइड्स विचारलेले आहेत. किती असणार आहेत, तर जेवढे नंबर ऑफ ॲटम्स, हे n म्हणजे काय आहे, नंबर ऑफ ॲटम्स. जेवढे नंबर ऑफ ॲटम्स तेवढ्याच ऑक्टाहेड्रल वॉइड्स, जेवढे नंबर ऑफ ॲटम्स तेवढ्याच ऑक्टाहेड्रल वॉइड्स. टेट्राहेड्रल वॉइडच्या बाबतीत जेवढे नंबर ऑफ ॲटम्स म्हणजेच ट्वाइस द नंबर ऑफ ॲटम्स टेट्राहेड्रल वॉइड्स असतात. टेट्राहेड्रल वॉइडची संख्या मित्रांनो नंबर ऑफ ॲटमच्या दुप्पट असते. ऑक्टाहेड्रल वॉइडची संख्या मात्र नंबर ऑफ ॲटम्स एवढीच असते. मग आपल्याला काय करावं लागेल, त्यांनी नंबर ऑफ मोल दिलेले आहे, 0.2 मोल म्हणतायत, म्हणजेच n ची व्हॅल्यू दिलेली आहे. तुम्हाला काय करावं लागेल, नंबर ऑफ ॲटम्स अगोदर काढावं लागतील. कसे काढता येतील, नंबर ऑफ ॲटम्स, आपला सिम्पलेस्ट फॉर्म्युला. किती दिलेत नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल्स दिले 0.2 इंटू काय करा, अवोगॅड्रोज नंबर करा. कारण 1 मोल मध्ये काय असतं, अवोगॅड्रोज नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ ॲटम्स. किती आहे तो नंबर, 0.2 इंटू 6.022 10 to the power of 23. सो व्हेरी सिंपल. येतोय गुणाकार, किती येईल आन्सर सांगा, 2 2 4 2 2 4 बेसखूम 12. सो तुम्ही बघू शकता 1 2 3 4 म्हणजेच 1.10 to the power of 23, 1.2044 10 to the power of 23 is our real answer. 1.2 कुठं आहे पहा, 1.204 आपला ऑप्शन ए पहिलाच ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर 19, व्हॉट इज द ॲटॉमिक रेडियस ऑफ एन एलिमेंट. आर विचारलेला आहे. इफ इट क्रिस्टलाइजेस इन BCC म्हणलं की नंबर ऑफ पार्टिकल्स किती येतात मित्रांनो, 2. विथ द एज लेंथ
ऑफ युनिट सेल ए ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. सो काय काय दिलंय आणि काय विचारलेलं आहे तुम्हाला. बीसीसी युनिट सेल पण कळते. विचारलेलं काय आहे, ॲटॉमिक रेडियस विचारलेले. सगळ्यात अगोदर तर बीसीसी साठी रिलेशनशिप फॉर्म्युला लिहून टाका. काय येतो, √3/4 ए हे रिलेशनशिप आहे बीसीसीच्या केसमध्ये. आता विचारलंय काय ते पण आपल्याला महत्वाचं आहे. रेडियस विचारलेले, मग आहे असा फॉर्म्युला आपण ठेवू शकतो का, चेक करूयात. एज लेंथ दिलेले, सो आपण असंच आहे तसा फॉर्म्युला ठेवू शकतो. √3 किती येतं 1.732 डिवायडेड बाय 4 इंटू ए ची व्हॅल्यू दिलेली मित्रांनो 287. जर तुम्ही हे कॅल्क्युलेशन सिंपल कॅल्क्युलेशन सोडवलं तर तुमचं उत्तर काय येणार आहे पहा. 1.732 इंटू 287, 4 ने डिवाइड करायला 4 7 28, 4 1 4, खाली राहिले 3, 4 7 28, 4 5 20. सो आपलं कॅल्क्युलेशन आहे 1.732 इंटू 71.75. आता तुमच्याकडे काही पर्याय आहे का, तर तुमच्याकडे काही पर्याय नाहीये. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावंच लागेल. मित्रांनो, या वर्षीची जेईची अपडेट अशी आहे की जेईला जे विद्यार्थी जेईचा फॉर्म भरलाय, जे परीक्षा देणार आहेत, त्यांना जेई साठी खुशखबर अशी आहे की व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर आलेला आहे. काय सर, कॅल्क्युलेटर अलाउड आहे, मग मी मोबाईलच घेऊन जातो? असं नाही बावड्या, तसं नाही करता येणार. कारण फिजिकल कॅल्क्युलेटर अलाउड नाहीये. बाहेरून काही कॅल्क्युलेटर घेऊन जायचा नाहीये. तुमच्याकडे असलेला कॅल्क्युलेटर नाही अलाउड. तिथं स्क्रीनवरच तुम्हाला बटन येणार आहे कॅल्क्युलेटर. क्वेश्चन सोडवताना तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेटरचं बटन दाबल्यानंतर हा गुणाकार तिथं तुम्ही करू शकता. इट मीन्स वॉट एव्हर मे बी द कॅल्क्युलेटर अवेलेबल इन द जेईई मेन्स एक्झाम, ते व्हर्च्युअल आहे, बाहेरून नाही घेऊन जायचं. दुआ करो फ्रेंड्स, आपल्या सीईटीला सुद्धा MHT सीईटीला सुद्धा महाराष्ट्रातल्या सर्व इंजिनिअरिंग, ॲग्री आणि फार्मसी ॲस्पायरंटची आवडती एक्झाम MHT सीईटी. मला वाटतं जर जेईई कॅल्क्युलेटर आणू शकते तर आपल्या सीईटी सेलने सुद्धा आणावं. मला असं वाटतंय की सीईटी वाल्यांनी सुद्धा व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर अलाउड करावा. आमची सगळीच पोरं खुश होतील. हो की नाही पोरांनो, खरं सांगा, तुम्हाला आनंद झालाय ना? येईल लवकरच कॅल्क्युलेटर तुमच्या पण पेपरला व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर अवेलेबल होऊ शकतो. जेई मध्ये आलाय, आपल्याकडे पण येईल. पण एक सांगू का, या वर्षी येईल याची काही गॅरंटी नाही. त्यामुळं आत्ता तरी तुम्हाला गुणाकार स्वतः करावा लागणार आहे. सो अप्रॉक्सिमेट राऊंड अप कॅल्क्युलेशन्स करायला काय हरकत नाही. तुम्ही 17च्या टेबलने करून बघा. जर कॅल्क्युलेशन केलं, सपोज हा डेसिमल पॉईंट इकडे मूव्ह करतो मी आणि आपण चेक करूयात. 17च्या टेबलने जरी तुम्ही केलं तर साधारणतः हे आपला आन्सर किती यायला पाहिजे 124. कॅल्क्युलेट करून बघू शकता तुम्ही. आपलं उत्तर येईल याचं 124. ठीक आहे, चलो मूव ऑन. A metal crystallizes in BCC structure with edge length. Already edge length A दिलेले पोरांनो. If density of unit cell is 10 gram per cm cube. So density पण दिलेले. What is its molar mass? परत एकदा सांगतो, आपला नमीच्या आत्यावाला फॉर्म्युलाला rho is equal to n into m divided by a cube into na. असंच आहे ना. सो रिअरेंज द फॉर्म्युला. मोलार मास काढायचं आहे. रिअरेंजमेंट केल्यानंतर रो इंटू ए क्यूब इंटू एन ए डिवायडेड बाय, हा एन इकडे जाताना डिनॉमिनेटरला जाईल. फॉर्म्युला रिअरेंज झाला. आता व्हॅल्यूज ठेवा. डेन्सिटी किती आहे मित्रांनो, बोला पटकन. डेन्सिटी किती दिलेले 10 दिलेले. पुट द व्हॅल्यू 10. ए क्यूब एन ए पहा. एज लेंथ ए दिलेले किती दिले 4 इंटू 10 to the power of -8. पण त्याचा क्यूब घ्यायचा आहे ना मित्रांनो, क्यूब घ्यायचा आहे. याचा क्यूब घेतला इंटू एन ए, अवोगॅड्रोज नंबर 6.022 10 to the power of 23 डिवायडेड बाय पार्टिकल्स किती असतात, युनिट सेल दिलेली कोणते बीसीसी, एन इज इक्वल टू 2 असतं. सो डिवाइड बाय 2. माझं काम इथपर्यंतच होतं. इथून पुढचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. शक्यतो कॅल्क्युलेशन वरती भर तुम्हाला जास्त द्यायचा, तुम्हाला पण आलं पाहिजे मित्रांनो. सो सिम्प्लिफाय द कॅल्क्युलेशन. 2 पंचे 10, 2 1 2. पहा याचा क्यूब किती येईल 4 चौक 16, 16 चौक 64, 64 येईल. -8 आहे पॉवर, 8 त्रिक 24. सो 10 to the power of -24. हे काढू, हे आता आहे आपल्या समोर. आता जर हे सगळं मल्टिप्लिकेशन तुम्ही लक्षात ठेवलं तर काय येईल पहा. 5 चौक 20, 5 सख 30, 31 32.
सो 320 पंचोक 20 5 सक 30 31 32 10 to the power of -24 into 6.022 10 to the power of 23. पहा -24 आणि +23 आहे, कॅन्सल करून टाका. काय पॉवर राहिली मित्रांनो? 10 to the power of -1. आता खूप सोपं झालं. या 32 ला 6 ने मल्टिप्लाय करून बघा आणि त्याच्यापेक्षा थोडंसं पुढचं उत्तर असणार, कारण आपण 0.22 सोडून देतोय. सो 6चं मल्टिप्लिकेशन करा, त्याच्यात थोडंसं पुढचं उत्तर आपण पकडूयात. 6 दोन्ही 12, हा चला 1, 6 त्रिक 18, 18 आणि 1 19. सो 192 इंटू 10 to the power of -1. पण आपल्याला हा -1 पण काढायचा असेल तर काय करावं लागेल? 1 इकडं शिफ्ट केल्यानंतर तुम्हाला येईल 19.2. सो जर आपण पॉवरचा विचार करतो इथं ऑलरेडी तुम्ही बघू शकताय 192 च्या जवळचा आन्सर कुठला असू शकतं? 193 असू शकतं. सो 193 हे आन्सर असेल, कारण आपण 0.22 सोडून दिलेलं आहे. सो 193 हाच आपला फायनल ऑप्शन असू शकतो, कारण त्याच्या जवळचा आन्सर तुम्हाला पकडायचा. चलो आता इथे थोडंसं मला वाटतं डेसिमल पॉईंटचं आपलं काहीतरी मिसिंग झालेलं दिसतंय, पण कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमच्या लक्षात येणारच आहे की हे इथं 6.022 होतं ना, ते मॅचअप होऊन जाईल. ह्याचा काही फार मोठा विषय नाही. 193 हे आन्सर तुमचं येणार. चलो कॅल्क्युलेट द टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल ॲटम्स इन सिंपल क्यूबिक युनिट सेल इफ रेडियस ऑफ ॲटम इज. काय विचारलेलं आहे? टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल ॲटम्स म्हणतंय. टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल ॲटम्स इन सिंपल क्यूबिक. सो तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो, सिंपल क्यूबिक मध्ये टोटल व्हॉल्यूम किती येईल? तर सिंपल क्यूबिक मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात? 1. मग आपला जो सिंगल पार्टिकल आहे त्याचाच व्हॉल्यूम पकडा ना, 4/3 पाय इंटू r चा क्यूब. मग r किती दिलेले? r दिलेले एवढी दिलेले 3 × 10 to the power of -8 दिले, त्याचा क्यूब घ्यावा लागेल. सो 4/3 पायची व्हॅल्यू किती असते? 22/7. r चा क्यूब घ्यायचा मित्रांनो. सो 3 × 10 to the power of -8 होल ब्रॅकेट क्यूब. पहा आपण असंच याला सोडवू शकतो. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 झाला. 10 to the power of 8 त्रिक 24 -24 हा कॅन्सल करू. आता काय काय आहे तुमच्याकडे बघा? 3 1 3, 3 9 27. आता तुमच्याकडे नंबर्स काय काय आहेत पहा. 4 × 22 × 9, 9 चौक 36. म्हणजे मला वाटतं थोडंसं इकडे येतो मी. 9 चौक 36, 36 × 22 डिवायडेड बाय 7 आणि पॉवर किती आहे? 10 to the power of -24. सो हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुमच्या लक्षात येईल काय आन्सर यायला पाहिजे. पहा मला याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये पाहिजे. खूप सिंपल कॅल्क्युलेशन आहे. कोण कोण याचं उत्तर देणार आहे त्याच्या कमेंटला मी जरूर रिप्लाय करणार आहे. सो ABCD मध्ये कुठला ऑप्शन येतो तुम्ही मला उत्तर सांगायचं. पुढचा क्वेश्चन पहा. इन अ सॉलिड B- ions ऑक्युपाय कॉर्नर्स ऑफ अ क्यूब फॉर्मिंग CCP स्ट्रक्चर. लक्षात ठेवा जो ॲटम कॉर्नरला असतो युनिट सेल मध्ये त्याचं कॅल्क्युलेशन कसं येतं? नंबर ऑफ ॲटम्स ॲट द कॉर्नर. कसं काढतो आपण? तर ते कॅल्क्युलेशन कधी लक्षात ठेवा कसं असतं. कॉर्नरचा जो पार्टिकल आहे त्याचं कंट्रीब्युशन एका युनिट सेलसाठी, कॉर्नर पार्टिकलसाठी 1/8च कंट्रीब्युशन असतं. इंटू कॉर्नर किती आहेत? 8. म्हणजे कॉर्नरचे पार्टिकल किती असतात मित्रांनो दिलेल्या युनिट सेलसाठी? एकच. याचा अर्थ आपले B आयन्स किती आहेत हे फिक्स झालं. देअरफॉर B आयन्स किती झाले? B- आयन्स झाला 1. मान्य आहे सगळ्यांना? कॉर्नरला आहे म्हणून. आता अजून काय विचारलेलं आहे? हा A+ आयन सोबत, म्हणजे आयनिक सॉलिड आहे B- A+. A+ आयन ऑक्युपाय हाफ द टेट्राहेड्रल व्हाइट्स म्हणते. आता लक्षात घ्या टेट्राहेड्रल व्हाइट्सच्या बाबतीत याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जेवढे टेट्राहेड्रल व्हाइट्स असतात त्याची संख्या कशी येते? नंबर ऑफ पार्टिकल्सच्या दुप्पट येते. म्हणजे जर B चे पार्टिकल 1 असतील तर आपल्या टेट्राहेड्रल व्हाइट्स किती येतील मित्रांनो? टेट्राहेड्रल व्हाइट्स किती येणार? 2B येणार. पण आता A+ आयन काय म्हणते? ऑक्युपाय हाफ द टेट्राहेड्रल व्हाइट्स. टेट्राहेड्रल व्हाइटच्या A+ आयन जे आहेत ते किती ऑक्युपाय करतायत? हाफ द टेट्राहेड्रल व्हाइट. म्हणजे ज्या काही टेट्राहेड्रल व्हाइट्स आहेत 2B इंटू काय ऑक्युपाय करते? हाफ. म्हणजेच 2 2 गेट्स कॅन्सल्ड. A+ आयन किती असतात? तर जेवढे B- आयन्स असतात तेवढेच. मग जर रेशो काढायचा ठरला तर काय येईल मित्रांनो? A+S to B- रेशो आहे 1:1. सो व्हॉट इज द फॉर्म्युला?
फॉर्म्युला येईल ए बी, कारण ए एक असेल तर बी सुद्धा काय असेल एक. आपला ऑप्शन काय येणार आहे मित्रांनो ए बी. सो हे सुद्धा क्वेश्चन्स टेट्राहेड्रल व्हाईट्स आणि ऑक्टाहेड्रल व्हाईट्स वरचे मोस्ट कॉमन क्वेश्चन्स आहेत या टॉपिक म्हणून टेट्राहेड्रल व्हाईट्स आणि ऑक्टाहेड्रल व्हाईट्सचा पॉईंट सुद्धा तुम्हाला 100% करायचा. चलो क्वेश्चन नंबर 23. व्हाट इज द व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल इन बीसीसी स्ट्रक्चर इफ एज लेंथ ए दिलेले वन पार्टिकल काढायचं आहे. बीसीसी म्हटलं की लक्षात ठेवा परत एकदा √3/4a असं रिलेशनशिप असते. विचारलंय काय तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल म्हणते. मग आपल्याला आर आणि ए चं रिलेशनशिप असं आहे. वन पार्टिकलचं व्हॉल्यूम पहा मित्रांनो, व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल फॉर्म्युला असतो 4/3πr³. तुम्हाला ऑलरेडी आर चा फॉर्म्युला इथं दिलेला आहे. इन टर्म्स ऑफ ए पुट द व्हॅल्यू यू विल गेट द आन्सर 4/3πr³ म्हणजे √3/4a पूर्ण ब्रॅकेटचा क्यूब √3/4 इंटू ए होल ब्रॅकेट क्यूब. मित्रांनो हे जर सोडवलं तर आपलं उत्तर काय येते पहा. √3 इंटू √3 इंटू √3 हे काय येईल 3√3. 4 चा क्यूब सांगा 4 चौक 16 16 चौक 64. पण या 4 ने त्याला डिवाइड करायचं. सो 64 ला जर 4 ने डिवाइड केलं तर आन्सर इथं काय येईल 16 म्हणजे खाली राहिलं 16 आणि a क्यूब. 3 गेट्स कॅन्सल्ड. काय काय राहतंय पहा. मग तुम्ही चेक करू शकताय. √3 राहिला वरती डिवाइड बाय काय राहिलं 16 राहिलं पहा. पायची व्हॅल्यू आहे तशीच आहे आणि राहिलं काय a क्यूब. सो √3πa³ डिवाइड बाय 16 कोणत्या ऑप्शन मध्ये आहे पहा. √3πa³ डिवाइड बाय 16 ऑप्शन सी आहे. लेट्स मूव ऑन. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल्स इन 0.9 ग्रॅम्स ऑफ मेटल. नंबर ऑफ युनिट सेलचा फॉर्म्युला मी याच्या अगोदर पण सांगितलं होता. हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ युनिट सेल्स फ्रेंड. सो सिंपल फॉर्म्युला आहे x/ρ इंटू a³. तुम्हाला ऑलरेडी ρ⁴ दिलेलं आहे. किती सोपं असेल हे. आणि मेटलचं मास पण दिलेलं आहे 0.9 डिवाइड बाय ρ इंटू a³. उत्तर दिलेलं आहे तुम्हाला 3 × 10⁻⁻22. सिम्प्लिफाय करायला मित्रांनो हा -22 वरती येऊन +22 आणि 0.9 ला 3 ने डिवाइड करा मित्रांनो. किती आलं 0.3. पण आपल्याला सगळीकडे पॉवर 21 दिसते. सिम्प्लिफाय करा. हा जर लहान होत असेल तर हा मोठा होत असेल म्हणजे 3 × 10⁻21 हे आपलं उत्तर असलं पाहिजे. 3 ऑप्शन कुठं आहे तुम्ही बघू शकताय. ऑप्शन सी. नंबर ऑफ युनिट सेलचा फॉर्म्युला परत एकदा लक्षात ठेवा x/ρ इंटू a³. नेक्स्ट 25. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हाईट्स इन 0.6 मोल्स ऑफ कंपाउंड दॅट फॉर्म्स HCP स्ट्रक्चर. परत एकदा जसं टेट्राहेड्रल व्हाईट्स ऑक्टाहेड्रल व्हाईट्सचा क्वेश्चन येतो म्हटलं होतं आलाय. मागच्या वेळी ऑक्टाहेड्रलवर विचारलं होतं. आता टेट्राहेड्रल व्हाईट्सवर विचारलेलं आहे. टेट्राहेड्रल व्हाईट्स किती असतात असं विचारलेलं. सो सगळ्यात अगोदर आपण काय करूया नंबर ऑफ ॲटम्स काढूयात. 0.6 इंटू काय करा अवोगॅड्रोज नंबर. हे झालं नंबर ऑफ ॲटमची संख्या. नंबर ऑफ ॲटम्स असे काढतो आपण कारण मोल्स दिलेत. अवोगॅड्रोज नंबरने मल्टिप्लाय करा नंबर ऑफ ॲटम्स येतील. नंबर ऑफ ॲटमची संख्या किती आली मित्रांनो पहा. डेसिमल पॉईंटला कॅल्क्युलेशन करत असताना थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं. नंतर डिजिट्स काउंट करून डेसिमल पॉईंट देऊ शकता. 6 2 12 6 2 12 आणि 1 13. सो त्यानंतर चला 1 6 6 36. सो तुम्ही बघू शकताय की किती आन्सर तुमचं येऊ शकतंय ते 1 2 3 4 1 2 3 4 3.6 10⁻23. हे काय आलं आपलं 3.6132. हे झालं नंबर ऑफ ॲटम्स. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का जेवढे नंबर ऑफ ॲटम्स असतात त्याच्या दुप्पट काय घ्यावं लागतं आपल्याला. त्याच्या दुप्पट आपल्याला काय घ्यावं लागतं टेट्राहेड्रल व्हाईट्स घ्यावं लागतात. सो हे आला आपला आन्सर कुठलं नंबर ऑफ ॲटमसाठी. मग टेट्राहेड्रल व्हाईटची संख्या व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हाईट्स असं म्हटलेलं आहे. तर तुम्हाला टेट्राहेड्रल व्हाईटची संख्या स्वतः काढायची आहे. याचा आन्सर काय येईल ते तुम्ही मला सांगायचं आहे कारण तुम्हाला टेट्राहेड्रल व्हाईटची संख्या याच्या दुप्पट येते मित्रांनो. चलो
आन्सर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मागच्या क्वेश्चनचं. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल्स इन 0.4 ग्रॅम्स ऑफ मेटल. परत एकदा नंबर ऑफ युनिट सेल्स कसा येणार फॉर्म्युला, x अपॉन रो इंटू ए क्यूब. परत एकदा तोच फॉर्म्युला. इफ द प्रॉडक्ट ऑफ डेन्सिटी अँड व्हॉल्यूम, ऑलरेडी रो ए क्यूबचा प्रॉडक्ट दिलेला आहे. सो x किती दिला आहे 0.4 डिवायडेड बाय रो ए क्यूबचा पण प्रॉडक्ट दिला आहे 1.2 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -22. सिंपल कॅल्क्युलेशन. परत एकदा डेसिमल पॉईंट नेग्लेक्ट करा. 4 1 4 4 3 12. सो 1/3 10 टू द पॉवर ऑफ -22. हे खाली होतं, मग वरती काय होईल, प्लस होईल. याला मी वरती घेतो डायरेक्टली. वन मिनिट. 10 टू द पॉवर ऑफ काय झालं, 10 टू द पॉवर ऑफ +22. सो 1/3 किती येतं मित्रांनो, तर ते येतं 0.33 इंटू 10 टू द पॉवर ऑफ 22. सगळीकडे ऑप्शन 21 आहे. सो हा जर नंबर लहान होत असेल तर हा मोठा होईल. 3.3 10 टू द पॉवर ऑफ 21. कुठं ऑप्शन आहे आपला चेक करू शकता, ऑप्शन सी. लक्षात आलं तुमच्या. या पद्धतीने तुम्ही मित्रांनो काय करू शकताय की मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सोडवू शकताय. याच्यातल्या 2-3 क्वेश्चनचे आन्सर्स मी तुमच्यावरती सोपवले होते. अपेक्षा आहे की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आन्सर जरूर देचाल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना देखील शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणखी काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तोपर्यंत थँक्यू.